आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येतेय। महाविकास आघाडीचा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळलाय। सन्मानजनक जागा मिळणार नाही तोपर्यंत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळलाय। चर्चा देखील करणार नाही असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी आता म्हटलंय। ही या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। तर महाविकास आघाडीचा प्रस्ताव आंबेडकरांनी आता फेटाळून लावलेला आहे आणि सन्मानजनक जागा मिळत नाही तोपर्यंत चर्चा देखील करणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत आहे। गिरीश, आपण बघतोय एकीकडे आता जी बैठक सुरू आहे त्या बैठकीसाठी देखील आंबेडकरांना बोलवण्यात आलेलं नव्हतं। शिवाय 4 जागा आम्ही देऊ असं संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं होतं। मात्र आता हा प्रस्तावच आंबेडकरांनी फेटाळलाय। सविस्तर माहिती या संदर्भातली काय आहे? नक्कीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जागा वाटप करते, सातत्याने बैठका घेते। यामध्ये वंचितला किती जागा द्यायच्या याबाबतची देखील चर्चा सुरू आहे। संजय राऊत यांनी म्हटलंय की 4 जागा आम्ही देण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे ठेवला होता। मात्र आज राज्य कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि या बैठकीत मौर्याने जो प्रस्ताव दिला आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। या जागा सन्मानजनक ज्या जागा देतील तेव्हाच आम्ही पुढील ज्या चर्चा आहे त्या चर्चा करायला येऊ अशा पद्धतीचे वंचित बहुजन आघाडीने ते महाविकास आघाडीला कळवलेले आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात अकोला सोडून इतर 2 जागा या फक्त महाविकास आघाडीने सोडल्या। त्यामुळे राऊत जे दावा करतात की आम्ही 4 जागा केल्या तो दावा देखील वंचित आघाडी फेटाळत असल्याचं सध्याची माहिती मिळते। या सोडून अकोला सोडून इतर ज्या 2 लोकसभा जागा आहेत ज्या महाविकास आघाडीतील पक्ष मागील ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये जिंकलेच नाहीत अशा जागा आहेत त्या वंचित बहुजन आघाडीसाठी सोडल्याचं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे। म्हणजेच यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या जागा जिंकलेल्या नाहीत मौर्याने त्या म्हणजे ज्या जिंकून येऊ शकत नाही अशा जागा आहेत त्या आम्हाला दिल्या जात आहेत अशा पद्धतीचं। निश्चितच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय प्रकाश आंबेडकर यांनी आता हा प्रस्ताव फेटाळून लावलाय।